काय झालं रे अक्षय? काऊन थांबला? बाबा, बाईक पंक्चर झाली वाटते. काऊन रे? तुला माहित होतं ना बाईला आणायला जायचं आहे म्हणून? तो गाडी पाहिली नव्हती पाहिजे का तुला पहिलेच? रात्री चेक नव्हतं करायला पाहिजे का पंक्चर आहे का काही हां? आता निघाच्या वेळेस म्हणून राहिला की गाडी पंक्चर आहे. बाबा, मी लक्षच नाही दिलं. आता कसं करतं? हां, गाडी पंक्चर आहे म्हणतो तू तर. आता काय पंक्चर काढायला लागेल, मगच जाणं होईन आपलं. तू बी ना अक्षय, खरं लक्षच नाही देत कोणा गोष्टीवर. उतरा मग आता. आता गावातल्या पंक्चरच्या दुकानावर जायला लागेल आणि पंक्चर काढायला लागेल, मगच जाणं होईन. तू बी ना बाबा, खरं कोण्या गोष्टीवर लक्षच नाही देत. मला काय माहित होतं गाडी पंक्चर होईल म्हणून? आताच तर पंक्चर काढलं मी ना गाडीचं, आणि डबल पंक्चर कशी काय झाली काय माहित. हो ना हो, हे रंजनाचं काम आहे, नाही तर मग माझ्या सासूबाईचं काम आहे. दोघ्या मालिकेतून एकीचं काम आहे गाडी पंक्चर करणं. नाही तर मग टायमावर कशी काय पंक्चर झाली? ह्या बाया बी ना कोणाला काय म्हणावं काय बोलावं काही समजत नाही मला तर. बरं बाबा उतरा, बाईक लोटत नाही लागेल, अजून उशीर होऊन जाईल आपल्याला. आता होऊ द्या उशीर, काय करू शकतो. तसं बी जवळच आहे गाव, पातच पोचतो आपण. पण आता हा पंक्चर काढायला किती टाइम लागेल गाडीचा? काही नाही, देते बातच काढून तो. तुम्ही उतरा तर खरी. बरं बरं बाबा, उतरतो. हां बोल बाई आनंदी. का बाई येणार आहेस ना तू? हो बाई येणार तर होती. येणार होती म्हणजे येणार आहेस का नाही येणार आहेस? येणार तर होती बाई, पण आता काय करू? तुला माहित आहे ना वावरात किती तण वाढलं तर. म्हटलं निंदन करून घेतो वावरातलं आणि मग येतो त्या घरी. आपल्या वावरातलं निंदन असतं नाही झालं बाई ना. मग बाई कधी निंदन करतं मग वावरात नाही कधी येतं? बाई आता तर मला विचारच पडला, आता वावर तसं सोडून येऊ नाही शकत. मग बाया पाहून निंदन करून घेते ना. तुला काय वाटते मी का बाया पाहायला नशीन गेली गावात? पाहिल्या मी ना बाया, पण मग वावरात याद एक बाई तयार नाही आहे. तशाच बाया काही भेटून नाही राहिल्या. काऊन नाही आलं तयार आहे आपल्या वावरात? माहित नाही माय बाई काय आहे बायाचं तर. तुला माहित आहे ना पहिलेच गावातल्या बाया माय ठार करतात. तू चांगली बोलत जाय ना मग सराईसोबत. मी कोणते चिमटे घेतो माय बाई ताईले, चांगलीच बोलतो मी. बाया भेटल्याच नाही का व? नाही ना, भेटल्या होत्या बाया, असं नाही भेटल्या नव्हत्या म्हणून. मग काय झालं तर? काय होणार? तुला माहित आहे ना ते कंचनची माय, ते गोकुळा किती खार करते तर माया. तिला माहीत पडलं मा वावरात येणार आहेत त्या बाया. तिनं काय केलं माहित आहे का? आयडियान त्या बायासंग बोलली आणि आपल्या वावरात घेऊन चालली गेली लगे निंदाले. आणि माय राहिलं तसं. कंचनची आई गोकुळा काकू? तेच. नाही बाई ते काकू कायला असं करीन? त्या काकूचा स्वभाव तर लय चांगला आहे. तू जर म्हटलं असतं की मला आनंदीला भेटायला जायचं आहे म्हणून मा वावरात येऊ दे पहिले या बाईला निंदाले, मग मला आनंदीला भेटायला जायचं आहे. तुला माझं नाव सांगितलं असतं तर काकूनं आपल्या वावरात त्या बाया पाठवल्याच असत्या. राहू दे माय, तुला चांगली वाटते ते काही चांगली नाही आहे. तुला आता मोठा राग करते ते. माय काय राग करीन ते काकू? मा संग तर चांगली बोलते. चांगली बोलते अशीच बया, तोंडावरच्या तोंडावर चांगली बोलते, दिखावा नाही दाखवीन. तिची त्याला जायते माय बाई. तिची पोरगी 2 महिन्यापासून इथंच येऊन पडेल आहे ना कंचन, माहित नाही का तुला? माहित आहे मला. म्हणून तिची जीवार येते. तिला वाटते हिची पोरगी मस्त नवऱ्याच्या घरी नांदू राहिली, हिची पोरगी मस्त आरामात नाही आहे, मस्त संसार करू राहिली, आणि माई पोरगी 2 महिन्यापासून माझ घरी येऊन पडेल आहे म्हणून तिची जायते. ते काय सांगेल तोंडावर म्हणेन का तुला ते? अशीच बोलते बया त्यासोबत चांगली, अंदरून खार करते म्हटलं तू या ते. तिला असं वाटते मा पोरीचं चांगलं नाही झालं आणि हिचं कसं काय चांगलं झालं आनंदीचं, असं वाटते तिला. आई कंचनचं बी तर चांगलंच आहे. कंचनचं कोणतं खराब आहे? अक्षय भाऊजी तर किती चांगले आहे, किती प्रेम करतात कंचनवर. तरी मनानं लग्न केलेलं आहे पोरीनं तरी. आई दोघा नवऱ्या बायकोचं खूप प्रेम आहे म्हटलं. लय प्रेम आहे म्हणून 2 महिन्यापासून इथं पडेल आहे मायबापाच्या घरी, तर नवरा एक बार न्यायला भेटाले. आणि मोठं प्रेम आहे. काही नाही आहे बाई, काही खरं नाही आहे तिचं. आई कोणाच्या बाऱ्यात काय अशी बोलतो? कंचन लय चांगली पोरगी आहे. नाही तर लहानपणीची मैत्रीण आहे ते. आईची चांगली आहे ते बी. नाही बाई चांगली आहे ते. चांगली असती ना माय बाई तो 2 महिन्यापासून आपल्या नवऱ्याचं घर सोडून मायबापाची इथे येऊन नसती बसली. माहीत आहे काही झाकझाकायची गरज नाही आहे तिचा. मोठे तोंड आहे ते. करत असेल नवऱ्यासोबत सासूसोबत भांडण, म्हणतो तिला हुंगत नाहीत ते लोक. नाही आई तशी नाही आहे गोष्ट. माहीत आहे कशी आहे, मायसारखीच आहे पोरगी. माय बी तशीच आहे आणि पोरगी तशीच आहे. अहो आई तिला लय त्रास आहे म्हटलं इथं. त्या रंजना आत्याबाई कमी त्रास देतात का कंचनले? इथं लय सासरवास आहे तिले. नाही तर कोणी खुशीने आपल्या मायबापाच्या घरी राहते का? कोणाला असं वाटते का आपल्या नवऱ्याचं घर सोडून मायबापाच्या घरी पडून राह? असं कोणीच पोरीला नसते वाटत. तुझी सासू कोणती चांगली आहे, पण तू राहूच राहिली ना आपल्या नवऱ्याच्या घरी. हाच ना तिथं टिकेल. तुझी सासू तर लय खतरनाक आहे. हो तुझं बरोबर आहे, माझी सासू लय खतरनाक आहे. पण आम्ही तिघी आहो ना तर सांभाळून घेतो, काही वाटत नाही. आणि ते एकटीच आहे, इथं आम्ही तिघी आहो म्हणून सांभाळून घेतो, म्हणून मला काही एवढं वाटत नाही. आणि माई बी तर मंदिर चेटानी गेलेली आहे 2 महिन्यापासून. जेव्हापासून कंचन गेलेली आहे आपल्या माहेरी तेव्हापासून मोनिताई बी आपल्या माहेरी गेलेली आहे. तेही नाही आली अजून. मला ते तर काही माहीत नाही माय बाई, पण पुरी गलती या कंचनची आहे बाई. पोरीच्या हाती आहे आपला संसार टिकवणं नाही टिकवणं. तशी बी ते मोठी खज्जाल आहे म्हटलं ते कंचन. मला तर दोघी मायलेकीवर 1% भरोसा नाही आहे म्हटलं. नाही आई कंचन चांगली आहे. तिला खरंच इथं सासरवास आहे. सरेल सासरवास असते ते का नवायची आहे. आणि जाऊ दे नाही तुला काय करायला लागते ते कशी असो, तिचा पर्सनल प्रॉब्लेम आहे तो.
तू काय तिच्या बाऱ्यात काही उलट सिद्धं बोलू राहिली? तुला काही माहित नाही आहे तर काही बोलूही नको. त्याच्या घरचा प्रॉब्लेम आहे, ते पाहत बसतील. तू काय तिला खराब म्हणून राहिली? नाही हो नाही बाई, मी कोण होतो तिला खराब म्हणणारी? जे खरं आहे ते बोलू राहिली मी. काही खरं नाही बोलू राहिली तू का एवढी जीवारी राहिली? मी तिला बोलू राहिली. पण कायले कोणाला काही म्हणून राहिली? तुला माहित नाही ना काही नाही. फालतूच बडबड करा. तुला काही माहित नाही आहे खरं काय खोटं काय. मला सारं माहित आहे म्हणून मी तुला म्हणू राहिली. फालतू काही कोणाला बोलू नको. जाऊ दे माय बाई, मी म्हटलं तुला सांगाव तर तू अशी बोलतं मला. माया तर कोणीच नाही बापा, कोणीच नाही माया. नवऱ्या संग बोलाव तर नवरा ऐकत नाही आणि पोरी संग बोलाव तर पोरगी अशी बोलते. खरं मला तर कोणी आहेच नाही बापा, मी तर एकटी आव. नवऱ्या संग बोलाव तर नवरा असा, पोरीला आपलं दुःख सुख सांगाव तर पोरगी अशी बोलते. आई तुझे दुःख सुख आहे ते सांग ना मला. तू काय कंचनच्या बाऱ्यात त्या काकूच्या बाऱ्यात अशी बोलू राहिली माझ्यासोबत? मला सर माहित आहे ना. तुला काही माहित नाही आहे, तू गलत बोलू राहिली म्हणून तुला सांगू राहिली मी. तुला कशातलं काही माहित नाही म्हणून फालतू बोलू नको. मी असं म्हणून राहील तुले. आणि जाऊ दे ते गोष्ट सोड, तू कधी येतं ते सांग. आता काय करू बाई, बायास नाही भेटू राहिल्या तर निंदन करायले. आता काय माहित निंदन घरच्या घरी करावं लागते का काय? तर घरच्या घरी तुझ्या बापन मी आता दोघाईले मिळूनच आपल्या वावरातलं निंदन करावं लागेल. काय करा आता, मजूरच नाही भेटत आहे तर शिल्लक देतो म्हणा मजुरी. काही नाही बाई, शिल्लक देतो म्हटलं तरी येऊ नाही राहिल्या. घरच्या घरीच करा लागेल निंदन. नाही बाई मग तर तुला अजून उशीर लागेल बाई. आता काय करू शकतो बाई ना, निंदन बी तसं सोडून येऊ नाही शकत ना. पहिले वावरातलं काम करायला लागेल मगच या लागेल ना. आमचं पोट पाणी वावराच्याच भरोशावर आहे माय बाई. आपलं पोट पाणी पाहून याने लागेल का? पहिले वावर मग घुमणं फिरणं नाही का? तुमच्यासारखा हो का माय बाई आम्ही अमीर? आमचं पुरं गाळं त्या वावराच्या भरोशावर आहे. पहिले पोटची भाकर पा लागन ना, मग या लागन. अरे आई एवढं वावर तुमच्या दोघांच्या निंदन होणार का? तसंच तर आता बाबाच्यानं जास्त काम होत नाही. बाबाच्यानं काय माया माझ्यानं बी नाही होत ना. मग आता काही पर्यायच नाही आहे ना. तरी आज संध्याकाळी 1-2 बायाले विचारून पाय काय म्हणतात. तर शिल्लक मजुरी देतो म्हणा, या म्हणा मा वावरात. काही नाही होत, शिल्लक मजुरी देऊन दे थोडी. बापा शिल्लक मजुरी म्हटलं होतं मी त्या बायाले 25-25 रुपये शिल्लक देतो म्हटलं या मा वावरात. तरी यायला तयार नाही आहे. आई फक्त 25 रुपये? मग किती माय बाई? खरं आई तू बी ना 25 रुपये शिल्लक देशील तर कोणी येणार का? मग किती देऊ बापा? 1000 रुपये रोज देऊ का द्यायले? अरे आई 100-150 रुपये म्हणती. बापा 100-150 लगे एवढं शिल्लक देऊ का? मग बाया भेटून नाही राहिल्या तर काय करशील आता? घरच्या घरी तुमच्या दोघांच्या होते का तेवढं वावर निंदणं? एक काम कराई, जेवढी मजुरी आहे तेवढी तू देऊन दे. वरचे जे पैसे होतील ते मी देऊन देईन. नाही तर एक काम कर, तू मजुरी नको देऊ. मजुरी बी मी देतो, शिल्लक पैसे बी मी देतो. पण तुम्ही दोघं नका घरच्या घरी वावर निंदू. पहा तुम्ही मजूर आणि मला सांगा किती आहे मजुरी, काय आहे, किती शिल्लक द्यायच्यावरती पैसे मी देतो. बाबाला ऑनलाईन पैसे देऊन देईन मी. आता माय बी नाही हो माय, तुझ्या बाप थोडं नाही घेईन त्यापासून पैसे. नाही मी देईन, जबरदस्तीने देईन मी. पण तुम्ही दोघं जण घरच्या घरी वावर नका निंदू. लवकर 1-2 दिवसात वावर निंदा आणि या मग माघारी. लय दिवस झाले भेट नाही आपली. मला बाबाची लय आठवण येऊ राहिली आणि तू बी आठवण येऊ राहिली. या 4-8 दिवस माघारी राहा चांगले. आता माय बाई 4-8 दिवस मी तर राहतो माय बाई. तुझ्या बाप राहते का ते पाय पहिले. तुझ्या बाप तर एक रात मोठ्या मुश्किलनं राहील. तुझ्या बाप तर म्हणे मला उभ्या उभ्या जाऊ म्हणे, उभ्या उभ्या येऊ म्हणे. त्याच्या घरी राहणं काही चांगलं नाही वाटत म्हणे. तुझ्या बाप नाही राहत माय बाई 4-8 दिवस. बरं बाबा येऊन जातील घरी वापस, तू तर राहशील ना? हां मी राहीन. ठीक आहे मग बाबाची भेट होऊन जाईल, तू राहून जाशील मग. बरं ठीक आहे. बरं ठेवू मग मी फोन, कामं राहिलेले आहे. हो बाई आनंदी ठेव फोन, करतो मग मी तुले फोन. आई मिस करीन तुले फोन, नाही कामं धंदे झाले की. बरं ठीक आहे, ठेवू मग आता. हां ठेव. दोघं बी बापले कसारखेच आहेत माय बाई. कोणाच्या बऱ्यात काही म्हटलं ना तुलसं ऐकत नाहीत. जे खरं आहे ते बोलतो माय बाई मी. या दोघा बापले काय तोही प्रॉब्लेम आहे. जाऊ दे माय बाई, माय पोरगी बरोबर बोलू राहिली. मला काय करायला लागते कोणाचं? चल माय बाई, मग पोरीच्या इथं जातो आणि मस्त 4-8 दिवस राहतो तिच्या घरी. आनंदीचं लग्न झालं तेव्हापासून तिच्या घरी गेली नाही म्हटलं मी. एक बार फक्त साखर भेटीला गेली होती आणि त्याच्यात बी तिच्या सासून माझ्यासोबत भांडण केलं होतं. या आनंदीची सासू बी ना लस खज्जाल आहे माय बाई. तिच्या सासूच्यानं जाई नाही वाटत नाही बाई मला तिथं. पण तिच्या सासूच्यानं का मा पोरीच्या इथं जिंदगीभर जाऊच नाही मी तर या बारीनं जाईनच मा पोरीच्या घरी आणि चांगली 4-8 दिवस राहून येईन. बाई कंचन कुठं चालली तू? हो बाई कंचन, हे बॅग गिग भरून कुठं चालली बेटा? बाबा आता या घरात बी मी राहू नाही शकत, नाही राहू शकत मी या घरात. म्हणून हे घर सोडून चालली मी. काय बाई, काय म्हणू काय राहिली तू? तुला समजू राहिलं का बेटा? तू घर सोडून जातं म्हणतं, कुठं जाशील तू? बाई कंचन कुठं चालली मग तू? आणि काहून तू घर सोडून चालली? तू आई तुला बोलली म्हणून तू चालली का बेटा? जाऊ नको, तुझेच घर आहे हे. कुठं जाशील बेटा तू? हे तुझेच घर आहे.
हो बेटा आनंदी, तू हेच घर आहे. चुकली मी मा पोरीलेच नाही समजू शकली. मी खूप खराब आई आहे. माफ करून दे बेटा. मी ना तुला समजून घ्यायला पाहिजे होतं. मी बी गावातल्या बायांच्या बोलण्यात आली होती. माफ करून दे मला समजायला पाहिजे होतं. आपली पोरगी आपल्या घरी खुशीनं नाही थांबत आहे. ते बी मजबूर आहे आपल्या घरी राहिले. कोणाच पोरीला आपला संसार सोडा नाही वाटत. तिच्यावर मजबुरी आहे. मी तुझी मजबुरी समजू नाही शकली आणि गावातल्या बायाच्या बोलण्यात आली. मी गावातल्या बायाच्या बोलण्यात येऊन मी तुला बोलली. माफ करून दे बेटा मला. आता समजली मी आता. लोक काही म्हणो काही बोलो, आपल्याला माहीत आहे ना आपलं लेकरू जे करत आहे ते बरोबर करत आहे. आपल्या लेकराचं खरं आहे तर हमेशा आपल्या लेकराचा साथ द्यायला पाहिजे. समजलं मला आता. जर माझ्यानं तू घर सोडून चालली असेल ना बेटा, जाऊ नको थांबून जाय. तू एकच आमचा जगण्याचा सहारा आहे. जाऊ नको बेटा, जाऊ नको. पंचन, जर माझ्यानं गलती झाली असेल ना तर मला माफ करून दे बेटा. कधी नाही बोलीन मी आता तुला, कधी नाही बोलीन. पण घर सोडून नको जाऊ. आई, बाबा, मी तुमच्या बोलण्यावर नाही जात आहे. आई मला बोलली ना, मला काही खराब बी नाही वाटलं. आईच्या बोलण्यावर नाही जात आहे मी. मला आईच्या बोलण्याचं काही खराब नाही लागलं. आई तर बरोबरच बोलत होती ना. इथं बी किती दिवस राहणार मी. लोक बी नाव ठेवतील गावातले. तुम्हाला बी आणि मला बी. गावातल्या लोकांना तुम्हाला नाव नाही ठेवू म्हणून मी चालली. माझ्यानं फालतू तुम्हाला टेन्शन येते. तुम्हाला टेन्शन नाही आलं पाहिजे, कोणी तुम्हाला बोललं नाही पाहिजे म्हणून मी इथून चालली. हेच बरोबर आहे. बेटा कंचन, तुला माहीत आहे ना मी कोणाच्या बोलण्यावर लक्ष नाही देत म्हणून. माझ्यासाठी सर्वोपरी माझी पोरगी आहे. बाकी सर्व नंतर आहे. मला काही नाही करावं लागत. लोक काय म्हणतील काय बोलतील, फक्त मला मा पोरीचं घेणं देणं आहे. माझ्यासाठी मेन माझी पोरगी आहे. नाही बाबा, लोक तुम्हाला बोलू बी राहिले ना गावातले. लोकांचं काय करावं लागतं बेटा? आपल्याला लोकांच्या घरी खायला जावं लागते का लोक आपल्याला खायला आणून देतात? तू का लोकांच्या घरी चालली का राहिले? तू तुझ्या बापाच्या घरी आहेस. तुझ्या बापाचं घर म्हणजे तुझं घर. अजूक मला माहित आहे माझी पोरगी कुठंच गलत नाही आहे. माझ्या पोरीचं बरोबर आहे. कोणी तुझ्यासोबत असो नसो बेटा, मी त्यासोबत आहो. जाऊ नको बाळा, जाऊ नको. कुठं जाशील बाळा तू? बाबा, माझी एक मैत्रीण आहे. मी तिच्या घरी चालली. काही दिवस तिच्यासोबत तिच्या रूमवर राहणार. नंतर स्वतःसाठी एखादा चांगला जॉब पाहून घेणार आणि तिथंच जॉब करणार आणि तिथंच राहणार. मी गावात नाही राहत आहो, लोकायला दिसत आहो म्हणून लोक तुम्हाला बोलत आहे ना. मी गावात नाही राहणारच नाही, लोकायला दिसणारच नाही, तर लोक तुम्हाला काऊन बोलतील? म्हणून मी आपलं घर सोडून चालली. मा मैत्रिणीच्या घरी चालली. तिथंच राहणार, तिथंच जॉब करणार. तर इथं गावात मी राहणार तर लोक तुम्हाला बी जगून देतील आणि मलाही जगून देतील. म्हणून इथून मी दूर चालली. तिथंच जाणार, जॉब करणार आणि आपली समोरची जिंदगी जगणार. आणि माही काही काळजी करू नका. बाई थांबून जाय ना. बुवा येईन ना तुले घ्याले, येईन ना. कधी येते नाही ते घ्याले, ते काही येतील नाही मला घ्याले. माहीत आहे मला. ते त्याच्या आईले खूप भेटतात. मला माहीत आहे येतीनच नाही ते मला घ्याले. नाही ना बाई, वाट पाहू ना आपण त्याची. मी फोन लावतो ना बाबाले. हो बाई, मी फोन करतो ना. जावायला फोन करतो मी. तुला जर इथं राहा नशीन वाटत, तुझ्या सासरवाडीला राहा वाटत असेल तर तिथंच आहे तू. आणि इथं राहा वाटत असेल तर इथं आहे. लोकांच्या गोष्टीवर ध्यान नको देऊ. मी मा पोरीला जिंदगीभर वागवायला तयार आहे. नाही बाबा, नाही. बाई बुवा येतील ना तुला घ्याले. माय मन म्हणते बुवा येतील म्हणून. घाई नको करू तू. वाट पाय बुवाची. आई 2 महिन्यापासून त्याची वाटच पावरली ना. मी वाटच पावरली ना. 2 महिन्यापासून आली का त्याला माझी आठवण? आले का ते मला घ्याले का भेटाले? आणि आता अचानक कसे काय येतील? काही येतील नाही ते मला घ्याले. ते विसरले मला. म्हणून मला बी त्याला विसरायला पुरते. आई बाबा, तुम्ही असे रडू नका. तुम्ही रडसान ना तर मी कमजोर पडून जाईन. म्हणून तुम्ही रडू नका आणि मला खुशी जाऊ द्या. तुम्ही जर असे रडले ना, तुमचे असे चेहरे पाहून मी जाऊ नाही शकेन. म्हणून तुम्ही रडू नका, प्लीज रडू नका. आणि माई काही काळजी करू नका. बाई कोणी मैत्रिणीच्या इथं चालली तू? आई ते काजल नाही आहे का? काजल जॉब करत आहे ना, रूम करून राहत आहे ना, तिच्याच सोबत राहणार आहो मी. नाही बाई नाही, कोणाच्या घरी नको राहू तू. जाऊ नको. आपल्याच घरी राह तू. आपल्याच घरी राह बेटा. नाही बाबा, तिनं आता निश्चय केला. मी नाही राहीन इथं. मी मा मैत्रीणजवळ जाणार. तिनं माझ्यासाठी जॉब बी पाहून ठेवलेला आहे. तिथं जाऊन जॉब करणार. कोणाच्याच भरोशावर नाही राहणार मी. ना नवऱ्याच्या ना मायबापाच्या. मी स्वतः जॉब करून आपला उदरनिर्वाह करू शकतो. जाऊ द्या मला बाबा, आई जाऊ द्या मला. मोठ्या मुश्किलने एवढी हिंमत आली मायामध्ये. तुम्ही मला थांबू नका. आणि मी माया फर्स्टला आता बदलवणार नाही आहो. मी जाणारच आहो. जाऊ द्या मला. बाय आई. बाय बाबा. बरं येतो मी. आणि माई काही काळजी नका कर सांग. मी तुम्हाला फोन करत राहीन रोज. माई काळजी तुम्ही बिलकुल नका करू. तिथं पोचल्यावर मी तुम्हाला तिचा ॲड्रेस पाठवून देणार. मग तुम्ही येसान मला भेटाल तिथं. आता जातो मी. बाय. आशीर्वाद द्या मला. बेटा कंचन, जाऊ नको बेटा, जाऊ नको. मी डबल तुला म्हणत आहे जाऊ नको. बॉय येतील तुला घ्याले. माय मन म्हणत आहे काही येतील नाही आहे ते. फक्त माझ्या टाइमपास उरायला. लय वाट पाहिली त्याची. आता त्याच्या भरोशावर बसून मी माझी जिंदगी खराब नाही करू शकत. मी जाऊन जॉब करणार आणि स्वतःची जिंदगी स्वतः जगणार. आता त्याची वाट पाहून काही फायदा नाही आहे. मी ना त्याची आस सोडली, तुम्ही बी त्याची आस सोडून द्या. येतो मी. बाई कंचन, डबल एक बार विचार करून घे. हो बाई कंचन, विचार कर डबल.
तुले तू या निर्णयावर समोर चालून पस्तावा नाही झाला पाहिजे. विचार करून घे डबल. आता मी मागं पलटून नाही पाहणार. जर मी आईबाबाची मागं पलटून पाहणार तर मी कमजोर पडून जाणार. मोठ्या मुश्किलनं मी हा निर्णय घेतला. आता मी माझ्या निर्णयावरून मागं नाही हटणार. बाई कंचन. बेटा कंचन,